महाराजची आहे इथे महाराजांना बघायला आलेले आता तपासायला आलेले। तर आताची प्रकृती बघता त्यांची शुगर लेवल फार कमी झालेली आहे, 77च आहे। अजून कमी जर झाली तर उगाच काही कॉम्प्लिकेशन होतील आणि बीपी पण वाढलेला आहे, त्यामुळे त्यांना चक्कर येत आहे। हे आता गरजेचं आहे की त्यांना एकतर त्यांनी काहीतरी खाल्लं पाहिजे किंवा हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे। पण तुमची काय इच्छा आहे? नाही, मी काही झालं तरी हे सगळं पूर्ण केल्याशिवाय काय हटत नाही। ते तयार नाही आहेत सध्या, पण त्यांना जाणं सध्या गरजेचं आहे। एक तर हॉस्पिटलला शिफ्ट करणं गरजेचं आहे, मग त्यांनी काहीतरी खाणं गरजेचं आहे। मी कर्मवीर हरिभक्त परायण भगवान महाराज कोकरे आज महाराष्ट्रातल्या ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने पुनीतांनी पावन झालेल्या आळंदी क्षेत्रामध्ये गेली 5 दिवस आमरण उपोषणाला बसलेलो आहे। आमच्या मागण्या आहेत की या देशामध्ये आज जे जातीय वाद, जातीय तेढ आरक्षणामुळे निर्माण होते। आज मराठा समाज गेली 40 दिवस 50 दिवस जीवाच्या आकांताने रस्त्यावर उतरून आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे। सरकार वेळोवेळी पुढचे टायमिंग देत आहे, तसतसे समाजातल्या अनेक तरुणांचे पेशन्स सुटतात। पण सरकारने एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे आमच्या मते की आरक्षण आम्ही देणार आहोत की नाही। अजूनपर्यंत अनेक देशातल्या घटनातज्ञांचं मत घेतलं असताना तेवढासा विषय पॉझिटिव्ह दिसत नाही। आणि म्हणून मी या देशातल्या शासनाला आदरणीय नरेंद्रभाई मोदी, एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, आम्ही विरोधात शासनाच्या कुठलंही काम करत नाही, परंतु ज्या वेळेला राज्य शासन हातबल होतं, देशातलं शासन हातबल होतं, समाजात अराजकता माजते आणि त्यावेळेला कुठेतरी धर्मशक्तीने सुवर्ण मध्य काढून या समाजाला दिशा दाखवणं ही एक नैतिक जबाबदारी आपली आहे। म्हणून मी आज या ठिकाणी उपोषण करतोय। माझ्या मराठा बांधवांना विरोध नाही, समाजातील अनेक मंडळी जे आंदोलन करतात त्यांना विरोध नाही, परंतु या देशामध्ये जर असे जातीय दंगे आणि जातीय तेढ जर निर्माण होत राहत असेल तर त्याच्यावरती सरकारने एक जाणतेपणाने, कारण सरकार सर्वांचा पोशिंदा आहे, पालनहार आहे, पालक आहे, आणि म्हणून इथं धर्मशक्तीने मध्यस्थी करणं ही गरजेची आहे। आणि म्हणून माझं आज वाईट एवढंच वाटतं की गेले 4 दिवस आपण हा मुद्दा घेऊन इथं उपोषणाला आळंदीच्या तटावर बसलोय। आमच्या देशातल्या मीडियाने जेवढंसं इथं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलेलं नाही। कारण माझा मीडियालाही या ठिकाणी विनंती आहे, कारण मी टीका करण्या इतका कोणावर मोठा नाही किंवा नाराज होण्या इतकं काही नाही, कारण लोकशाहीने कुणाच्या बातम्या दाखवाव्या, कुणाच्या दाखवू नये हा प्रत्येकाला त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे। परंतु आपण नेमकं या देशाला ठेवणार आहोत कुठे? आपण जर या देशामध्ये जाळपोळ करणाऱ्या बातम्यांना प्राधान्य देतो, आपण या देशामध्ये दगडफेक आणि सगळ्या अराजकता पसरवणाऱ्या बातम्यांना प्राधान्य देतो, देशातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या याच्यावर कुरघोडी करणाऱ्या लोकांना अराजकता प्रसिद्धी देतो, सकाळी उठून या देशामध्ये एकमेकाच्या समाजामध्ये जातीमध्ये मतभेद करणाऱ्या लोकांना जर आपण प्राधान्य देतो तर या देशातला संपूर्ण वाद मिटावा, या देशात अमन शांती नांदावी, सगळ्या समाजामध्ये भाईचारा निर्माण व्हावा, अशा गोष्टी पुढे आणणाऱ्या माणसांच्या बातम्या आपण दाखवणार आहोत की नाही, आपण प्रसिद्ध करणार आहोत की नाही, की या देशामध्ये फक्त निगेटिव्हिटीच समाजामध्ये असेल तेवढीच जर फ्लॅश करायची असेल तर भविष्यातल्या पिढीला आपण काय नेमकं देणार आहात? एक वारकरी, एक देशाचा नागरिक म्हणून माझा देशातल्या मीडियाला अशी विनंती आहे, कारण मी आज 3-4 दिवस स्वतः अनेक चॅनलच्या जबाबदार चॅनलांच्या मीडियाजवळ बोललो, प्रतिनिधींजवळ बोललो, परंतु कुणालाही असं प्राधान्याने वाटत नाही की या आंदोलनाला आपण पाहिजे तेवढी प्रसिद्धी द्यावी किंवा हे करावं। मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रसिद्धी द्या, पण आमचा मुद्दा एवढाच आहे, आज आमचं फेसबुक लाईव्ह आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जगाच्या पाठीवर आज आपली जी मीडिया आहे तिने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण हे जग जर सुखी व्हायला पाहिजे तर जातींचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे, या देशातनं अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे। शाळेच्या सर्टिफिकेटवरूनच जात
हा विषय कायमचा निघून गेला पाहिजे आणि तो विषय ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी या भविष्यातल्या पिढ्या एकमेकाशी प्रेमाने नांदतील। आज हा विषय कोण तेवढा गांभीर्याने घेत नाही। आज सरकारने मराठा समाजाला पुढच्या 2 महिन्याची तारीख दिलेली आहे। 2 महिन्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलेलं आहे। मग पहिली 40-50 दिवस का दिलं नाही? आणि जर 2 महिन्यानंतर तुम्ही आरक्षण दिलं नाहीत तर मराठा समाजाने जो इशारा दिलेला आहे की आम्ही मुंबईचा चक्का जाम करू आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, तेव्हा सरकारचं त्याला उत्तर काय असेल? आणि जर अशी आश्वासनं देऊन आपण जर हे करत असाल तर माझी आजही शिंदे साहेबांना, आजही फडणवीस साहेबांना, आजही केंद्र शासनाला विनंती आहे की आपण आपली अधिकृत भूमिका ज्या काही अडचणी असतील त्या समाजासमोर स्पष्ट कराव्या। समाजातले मोठमोठे जे मंडळी आहेत, जे घटक आहेत, हे काही आतंकवादी नाही आहेत किंवा ही लोक काही देशविरोधी भूमिका घेणारी नाही आहेत, तर त्यांच्याशी अधिकृतपणे बोलून त्याच्यावर सुवर्ण मध्य काढून आरक्षण हे जातीवर नसून आर्थिक निकषावर आपल्याला करता यावं आणि सगळ्यांचा वाद मिटवून या देशातली अराजकता थांबली पाहिजे। याच्यासाठी आपण काहीतरी करावं। माझा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकी इतर जबाबदार ज्या मोठ्या मीडिया आहे त्यांनी इकडे का दुर्लक्ष केलं माहित नाही, कारण त्यांना एवढीशी गोष्ट गांभीर्याची वाटते ना वाटते मला माहित नाही, मी कुणावर आरोप करण्या इतका मोठा नाही। परंतु आज उद्या जर मराठा समाजातले जसे आजपर्यंत जवळजवळ 40 बळी मराठा समाजातले ज्या मुलांनी बलिदान दिलं आरक्षण मिळावं म्हणून, उद्या जर 1 लाख मराठा तरुण जर उठले ते आपल्या समाजासाठी जर बलिदान द्यायला तयार झाले आणि त्यांनी जर हातामध्ये बंदुका घेतल्या आणि ते जर बाहेर निघाले आणि अनेक लोकांची स्टेटमेंट आणि अनेक लोकांचं हे 302 सारखे कलम आम्ही करू अशी स्टेटमेंट येतात, त्यावेळी सरकारनं हे वादळ रोखण्यासाठी कोणती उपाययोजना या महाराष्ट्रात आहे? आज आमची महाराष्ट्रातली सज्जन शक्ती आहे, देशातली साधू संत सज्जन शक्ती जी आहे ती कुठल्याही प्रकारे बोलायला तयार नाही, कारण वादाचा विषय होतो म्हणून। आज मराठा समाजाच्या आशा पालवित झालेत की आम्हाला आरक्षण मिळेल म्हणून, आणि म्हणून सरकारने खरंच, मी अजूनही सरकारला सांगतो, जर खरंच आरक्षण देणार असाल तर तुमची अधिकृत भूमिका आम्ही 2 महिन्याच्या आत मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि महाराष्ट्रातला हा आरक्षणाचा वाद कायमचा मिटवू। आणि जर देणार नसाल आणि मागं जे झालं जरांगे पाटलांना उपोषण सोडून त्यांचं, आणि मागं जे मराठा तरुणांना थांबून झालं की आता 10 दिवसाचं त्यांचं उपोषण सोडून जे झालं, ती परिस्थिती परत जर पुढे आली तर ती मात्र महाराष्ट्राच्या एकंदरीत शांतीच्या इतिहासाला शोभणारी नसेल। आणि हे मी आज सरकारला वेळोवेळी बजावून सांगतोय की वेळोवेळी आज आपल्याला जर हा विषय झेपणार नसेल, आज आपल्या ताकदीच्या बाहेरचा विषय असेल, आपल्या अधिकाराच्या बाहेरचा विषय असेल, आपल्या अखतारीच्या बाहेरचा विषय असेल, आपल्या एकंदरीत सर्व गोष्टींच्या बाहेरचा विषय असेल, तर मराठा समाजासमोर आजच आपण आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जातीवरचं आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र शासनाला शिफारस करावी। आणि केंद्र शासनाला सुद्धा मी विनंती करतो की आज या देशामध्ये 75 वर्ष जी लोक आरक्षण या ठिकाणी लाभ घेतात त्यांचा जर सर्वे केला तर कमीत कमी 5 ते 10% लोकांचा आज वरती आले किंवा प्रगती झालेली आहे। इतर समाज त्याच ठिकाणी तळागाळात राहिलाय। मात्र या ठिकाणी सर्व जो लाभ घेतलाय तो वेळोवेळी त्याच लोकांनी घेतलेला आहे। आणि जी लोक मराठा समाजाला पुढे येणं स्वाभाविक आहे, कारण ज्याच्या पोटाला भूक आहे, 4 मुलं शाळेत गेली, दोघांच्या मुलांना ड्रेस मिळतात, तिघांच्या मुलांना, आणि एकाचा मुलगा जेव्हा बिगर ड्रेसचा येतो तेव्हा त्याला वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे। आणि आज केंद्र शासनाला मी सांगतो की आज जर आपण आदरणीय मोदी साहेबांनी जसं राम मंदिर बांधलं, आदरणीय मोदी साहेबांनी 370 कलम हटवलं, तशी माझी मोदी साहेबांना एक वारकरी म्हणून हात जोडून विनंती आहे की हे तुम्ही हात तोपर्यंत करू शकता। आमच्या देशातल्या युवकांची ही भावना आहे, आशा आहे तुमच्याकडनं, अपेक्षा आहे, कारण आपण कणखर निर्णय घेऊन हे मिटवू शकता। जर आपण इतर लोकांच्या मतांचं राजकारण वजाबेरीज मांडताना इतर नेत्यांना खुश करण्यासाठी या आरक्षणामध्ये जो लाभ झाला तो त्या समाजातल्या फक्त नेत्यांना लाभ झाला, लाखो कोटीच्या प्रॉपर्ट्या नेत्यांना मिळाल्या, परंतु समाज मात्र त्याच तळात आहे। म्हणून मी इतर सर्व जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्या समाजांना सुद्धा आपल्या चॅनल समोर दंडवत घालून या ठिकाणी या युवकांना विनंती करतो की आपण सुद्धा याच्यावर विचार करावा। आपल्याला ही लोक कुरण म्हणून वापरतात, आपल्याला ही लोक आपली दुकानदारी म्हणून वापरतात, आपल्याला ही लोक
आपला एक राजकीय हेतू म्हणून वापरतात, वोट बँक म्हणून वापरतात। या देशामध्ये जेवढे राईट्स प्रत्येकाला आहेत, सॉरी मंत्र्यांना आहेत ना, तेवढेच नागरिक अधिकार म्हणून तुम्हाला सुद्धा आहेत। तुम्ही सुद्धा या देशाचे घटक आहात, म्हणून तुम्ही जागे व्हा, तुम्ही पुढे या, तुम्ही बोला आणि आर्थिक निकषावर जर आरक्षण केलं ना तर तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत या आरक्षणाचा लाभ मिळेल। 92 कुळी 96 कुळी हा वाद सुद्धा मराठा समाजात राहणार नाही, कुणबी समाजातली मराठा समाजात मतभेद राहणार नाहीत। आणि त्यामुळे दुसरी माझी एक कळकळीची विनंती आहे सरकारला की आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, आपले काही चॅनल आहेत त्या याच्या माध्यमातून, कारण आम्ही सामान्य शेतकऱ्याची पोरं आहोत, आम्हाला एक देशाला विचार द्यायचा, मला इथं शक्ती प्रदर्शन करायचं नाही, मला इथं शेकडो महाराज बसवून काही शक्ती प्रदर्शन करून लोकांना काही दाखवायचं नाही, कारण मला कुठल्या इलेक्शनला उभं राहायचं नाही। आणि विचार द्यायला हा एक माणूस सुद्धा काफी असतो। आणि म्हणून जो विचार आहे, शासनाने जो विचार करायचा आहे, मला बाकी समाजातला कुठलाही काही सांगायचं नाही, पण शासनानं जो विचार करायचा आहे तो मी शासनापर्यंत त्याचं लक्ष वेधून घेण्याकरता आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी बसलो। आणि माझ्याबरोबर हे 5-10 जे मावळे आहेत, मला 100 कौरवांची गरज नाही तर 5-10 मावळ्यांची गरज आहे अशा, आणि ते माझ्याबरोबर आहेत। आणि म्हणून मी विनंती परत एकदा करतो, आज या आरक्षणावरती समाज हातामध्ये दगड घ्यायला का लागला? कारण शैक्षणिक गोष्टीमध्ये आज गोरगरिबांची मुलं उद्ध्वस्त व्हायला लागली। या शिक्षण संस्था या सगळ्या मोठमोठ्या राजकारण्यांच्या आहेत, या शिक्षण संस्था हा भांडवलदारांच्या आहेत, आणि त्या भांडवलदारांच्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांच्या मोठमोठ्या शाळा ज्या आहेत त्या आवाच्या सवा मागेल ती किंमत घेतात। जशी एखाद्या वस्तूवर MRP येते तसं यांच्यावर सुद्धा फी किती घ्यावी, कुणाच्या याला फी किती आकारावी हे सुद्धा शासनाने ठरवावं आणि त्याचा हिशोब शिक्षण संस्थाने शासनाला द्यावा। आणि गोरगरिबांच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला, या देशात जो जन्माला आला तो या देशाचा नागरिक आहे। जातीत कोणी कोणत्या जन्माला येणं कोणाच्या हातात नाही, कोणत्या धर्मात कोणत्या कुळात कोणाच्या वंशात जन्माला येणं हे कुणाच्याच हातात नाही। आणि म्हणून जर देशात घटना एक आहे, देश एक आहे, तर प्रत्येकाला असा भेदभाव का असावा, प्रत्येकाला उच्च-नीचता का असावी? म्हणून हा समाज सगळा एकत्र असावा। म्हणून शिकेल तेवढे शिक्षण मोफत करा, हे तर राज्य शासनाच्या हातात आहे ना। तुम्ही शैक्षणिक टॅक्स घेता, मग त्या शैक्षणिक टॅक्स मधून गोरगरिबांच्या मुलांना शिकेल तेवढे शिक्षण का मोफत करत नाही? तर शासन असं म्हणेल की आम्ही मराठी शाळा फुकट ठेवलेत। साहेब, मराठी शाळेची अवस्था आज तुम्ही बघा, हुंदीर घुशींची वावरं झालेत तिथे। मराठी शाळांमध्ये जे आज सिलेबस शिकवले जातात ते कधीतरी तपासून बघा, तिथले शिक्षक किती उपलब्ध असतात ते कधीतरी तपासून बघा। आणि म्हणून या महाराष्ट्राचं जर भलं करायचं असेल तर गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण, म्हणजे पहिलीपासून ते डॉक्टरेट पर्यंत शिकेल तेवढं शिक्षण मोफत करा। या देशामध्ये आरक्षण नावाची चीज लोक मागणारही नाहीत। आणि त्याचबरोबर आमची दुसरी मागणी आहे, आज देशातल्या युवकांना विनंती करतो मी, माझ्या आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि मी इथून काहीतरी प्राप्त केल्याशिवाय उठणार नाही तसा, कारण मला कुठल्या पक्षाने बसवलेलं नाही, मला कुठल्या विचारांनी प्रेरित करून कुणी माझ्यावर दबाव आणून बसवलेलं नाही। मला एवढंच वाटतं की ज्या समाजामध्ये जन्म घेतलाय, ज्या राज्यामध्ये मी जन्म घेतलाय, ज्या देशामध्ये मी जन्म घेतलाय, तो समाज जर आज रस्त्यावर असेल, ते राज्य जर पेटत असेल, त्या देशामध्ये जर अराजकता माजत असेल, तर मी जगद्गुरु तुकोबारायांचा वारकरी म्हणून बोलणं हे माझं कर्तव्य आहे आणि पुढे येणं हे माझं कर्तव्य आहे। लोक पुढे काय येऊन बोलत नाहीत याच्याशी मला काही घेणं नाही। आणि जी लोक आज ही अराजकता माजवण्याचे प्रयत्न करतात, ज्या काही क्लिप व्हायरल होतात, जे लोक पेटवा पेटवीची भाषा करतात, त्या लोकांना सुद्धा, विशेषतः आदरणीय पवार साहेबांना मी आज हात जोडून, मी त्यांच्यावर टीका करण्या इतका मोठा नाही, मी त्यांच्यावर, कारण मी जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा पवार साहेब राजकारणात होते, 4 वेळ मुख्यमंत्रीपद पवार साहेबांनी भोगलेलं आहे। म्हणून पवार साहेबांचं इतर सर्व लोक ऐकतात, पवार साहेबांना इतर सर्व लोक एक जाणता राजा म्हणून मानतात। तर पवार साहेब, हात जोडतो, पाया पडतो तुम्हाला, एक वारकरी म्हणून या चॅनल समोर नतमस्तक होऊन तुम्हाला सांगतो, मी तुमच्यावर टीका करण्या इतका मोठा नाही, पण आता तरी महाराष्ट्रात शांतता नांदू द्या, आता महाराष्ट्राला सुखी जगू द्या आणि आपल्या आयुष्यातला शेवटचा काळ तरी या महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी जाती जातींमधली तेढ बंद व्हावी, पेटवा पेटवी थांबावी आणि सगळे समाज एक संघ व्हावेत आणि एक देशाला एक संविधान, एक कायदा, याच्यासाठी समान नागरी कायदा आणण्यासाठी आपण स्वतःही प्रयत्न करावे। मी याच्या आपल्यावर कुठल्याही प्रकारे टीका केलेली नाही, याचा कुणी गैरअर्थ काढू नये। पण मी आपणाला एकच विनंती करतो की आज सर्व समाज आपल्याकडं
एक विचारवान नेता म्हणून पाहतोय। आणि महाराष्ट्रात हे जे आज सगळं चाललेलं आहे याच्यावरती आर्थिक निकषावरती आरक्षण लावून समान नागरी कायदा यावा म्हणून आमचे आटोकाट प्रयत्न आहेत। भाजप शासनाने 2019च्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात लिहिलं होतं की आम्ही 24 पर्यंत समान नागरी कायदा आणू आणि आदरणीय नरेंद्र मोदी आणतील याच्यावरही आमचा पूर्ण विश्वास आहे। कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि आनंद दिघे साहेबांच्या मुशीत तयार झालेल्या आहेत। आनंद दिघे साहेबांच्यावर समस्त हिंदूंचा एक प्रचंड विश्वास आहे आणि तोच विश्वास, अरे बाबा गप ना, आणि तोच विश्वास आज महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरही आहे। आणि म्हणून मी आज एक वारकरी म्हणून शिंदे साहेबांना सुद्धा हात जोडून पाया पडून नतमस्तक होऊन विनंती करतो की साहेब कुठल्याही गोष्टीला बळी न पडता, साहेब कुठल्याही गोष्टीला न घाबरता या देशामध्ये समान नागरी कायदा यावा म्हणून आपण शिफारस करा। आणि आरक्षण जर सर्व समाजांना न्याय देता येत नसेल, सर्व समाजांचा विषय जर आपल्याला मार्गी लावता येत नसेल, तो आपल्या अखत्यारीत नसेल, तर आपण स्पष्ट करून या देशामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण लागू व्हावं म्हणून आपण प्रयत्न करावे। म्हणून आपण आर्थिक निकषावर आरक्षण येण्याकरता केंद्र शासनाला शिफारस करावी एवढी माझी हात जोडून एक वारकरी म्हणून, तुकोबारायांचा वारकरी म्हणून विनंती आहे। माझ्या बोलण्याचा कुणीही अपरिहास करू नका। माझ्या बोलणं कुठल्याही जातीपंथ समाजाविरोधात नाही। माझं बोलणं एक वारकरीचं हृदय हे समाजातल्या आई समान असतं आणि म्हणून आहे। दुसऱ्या आमच्या ज्या मागण्या आहेत वारकरी संप्रदायाच्या, तो इंद्रायणी स्वच्छतेचा मुद्दा आहे। माझ्या पत्रकारांना मी विनंती करेन आपण हे इंद्रायणीचं सुद्धा सगळं दाखवावं। आज ज्या इंद्रायणीमध्ये इंद्राने तपश्चर्या केली, आज ज्या इंद्रायणीच्या तटावर माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय राहतात आणि 10 लाखाहून जास्त वारकरी उद्याच्या कार्तिकी वारीला या इंद्रायणीवर स्नान करणार आहे। आज त्या इंद्रायणीत पाणी नाही, सर्व शहराच्या गटारांच्या पाण्यात येऊन तो आंघोळ करणार आहे का? आणि म्हणून आपण एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी विनंती करतो, वारकऱ्यांचा कैवारी म्हणून शिंदे साहेब मी विनंती करतो की माझं उपोषण या ठिकाणी सुरू याची दखल घेऊन या इंद्रायणीला कायमस्वरूपी याचं पाणी पिण्या इतकं शुद्ध असेल तरच सकल समाजांना वाटेल की या देशात हिंदुत्ववादी शासन आहे, या देशामध्ये हिंदूंचं कैवारी शासन आहे। माझी दुसरी मागणी अशी आहे की याच्यामध्ये आज बालयोगी सदानंद बाबा यांचा तुंगारेश्वर या ठिकाणी असणारा जो आश्रम, हा आश्रम शासनाने गेली 4 वर्षापूर्वी पाडला। आदरणीय सदानंद बाबा यांना शासनाने जागा दिलेली असताना त्या ठिकाणी काही किरकोळ पर्यावरणवाद्यांना खुश करण्याकरता, एका माणसाच्या तक्रारी करता बालयोगी सदानंद बाबांचा आश्रम त्या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आला। या महाराष्ट्रामध्ये आज शिंदे साहेबांचं सरकार आहे। फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती आहे माझी, आपण जर हिंदुत्ववादी सरकार आणि हिंदूंचं कैवारी साधू संतांचं रक्षण करणारे सरकार म्हणवत असाल, म्हणवता अजूनही संतांचा सर्व विश्वास तुमच्याबरोबर आहे, साधू संत तुमच्याबरोबर आहे, तर बालयोगी सदानंद बाबा यांनी उभं आयुष्यभर जंगलातली जडीबुटी झाडपाला खाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करून महात्म्यांनी स्वतः लंगोटी लावून फिरून त्या ठिकाणी तो आश्रम निर्माण केला होता। समाजातल्या 1-1 रुपयाचं दान धर्म गोळा करून तो आश्रम निर्माण केला होता। आपण त्याला बुलडोजर लावताना जनाची नाही मनाचा तरी विचार केला पाहिजे होता। अरे या देशात किती पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या गोष्टी दाखवूया, इंद्रायणी काय पर्यावरण आहे का? आज पुणेश्वराच्या मंदिराचा प्रश्न गेले अनेक वर्ष, अनेक मोर्चे, करोडो हिंदूंचा ज्या पुणे शहराला नाव पुणेश्वर पडलं, तो पुणेश्वर मंदिराचा प्रश्न अजून आपण मार्गी लावत नाही। पुणेश्वर मंदिराचं थडगं अजून उद्ध्वस्त करत नाही, त्या पुणेश्वर मंदिराला अजून स्वातंत्र्य मिळत नाही। आणि त्या सदानंद बाबांचा आश्रम मात्र आपण कोणत्या याच्यावर जमीनदोस्त केलात? जोपर्यंत सदानंद बाबांच्या आश्रमाची पुनर्निर्मिती करण्याची ऑर्डर शासन देत नाही तोपर्यंत कोकरे महाराज या ठिकाणी या उपोषण सोडत नाही, तोपर्यंत कोकरे महाराज या उपोषणावरून हटत नाही। गोशाळांचा तसाच प्रश्न आहे, इंद्रायणी स्वच्छतेचा तसाच प्रश्न आहे। तीर्थक्षेत्रांमध्ये आमच्या उद्या कार्तिकी वारीला हजारो वारकरी, लाखो वारकरी या ठिकाणी येतील। त्या ठिकाणी आम्हाला बकरी टांगलेली बघायला मिळतात, त्या ठिकाणी दारू मद्य मांस विकलेलं बघायला मिळतं। म्हणून प्रत्येक तीर्थक्षेत्रातून कमीत कमी 3 किलोमीटर अंतरावर तरी ही मांस मद्याची दुकानं असावी। आपण त्यांचं भले पुनर्वसन करा किंवा जे काय करायचं ते तुम्ही करू शकता। तसंच आळंदी पंढरपूर पालखी मार्ग याला मार्गाचं रूपांतर प्रकल्पात करावं। आमचा ज्ञानेश्वर माऊली गोशाळेचा प्रश्न आहे,
मी गेले अनेक दिवस, याचं तिसरं उपोषण आहे माझं, शासनाने आश्वासन देऊन सुद्धा पूर्ण झालं नाही. असो, मी तुम्हाला वेळ दिलेली आहे. शिंदे साहेब हा विषय सोडवतील, फडणवीस साहेब हा विषय सोडवतील, हा माझा विश्वास आहे. मी त्या गोष्टीवर सरकारची अडवणूक करत नाही, परंतु तो विषय मार्गी लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज असंख्य गायी, जोपर्यंत गायीच्या दुधाच्या नद्या वाहत होत्या तोपर्यंत या देशात शेतकऱ्याच्या शेतीत सोन्याचा धूर निघत होता. आणि आज जेव्हापासून गायीच्या रक्ताच्या नद्या व्हायला लागल्या तेव्हापासून या देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतीत त्याच्या सरणाचा धूर निघायला लागला. आणि म्हणून गोहत्या बंद महाराष्ट्र झाला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आज देशातल्या मीडियाने हे लक्षात घ्यावं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही. आज शेतकऱ्याला गरीब केला जातो. शेतकऱ्याच्या जवळ असणारे जे उत्पन्न मिळतं बिचाऱ्याचं, ते उत्पन्नापेक्षा म्हणजे खर्चापेक्षा कमी याच्यामध्ये दरामध्ये त्याला विकावं लागतं. एक कोथंबीरची जुडी त्या शेतकऱ्याकडनं 5 रुपयाला खरेदी होते आणि बाजारात ती 40 रुपयाला विकली जाते. आणि म्हणून याच्यावर कठोर कायदा व्हावा. ज्या दिवशी या शेतकऱ्याला 24 तास लाईट मिळेल आणि ज्या दिवशी या शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतीला हमी भाव मिळेल ना, त्या दिवशी तो शेतकरी सधन होईल. त्या दिवशी तो शेतकरी बेकार राहणार नाही. त्या दिवशी त्या शेतकऱ्याचं पोरग तुमच्याकडे नोकरी मागायला, आरक्षण मागायला येणार नाही, लक्षात ठेवा. पण आज इतकी वाईट परिस्थिती आहे. आज शेतकरी आत्महत्या कायमस्वरूपी जर बंद करायच्या असतील तर त्या शेतकऱ्याच्या शेतीला 24 तास लाईट आणि पिकविल त्या मालाला हमी भाव माझ्या शेतकऱ्याच्या जर मिळाला ना, तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. माझ्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांना मी आवाहन करतो, देशातल्या युवकांना आवाहन करतो की समान नागरी कायदा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या आंदोलनाला जोडले जा. हिंदू म्हणून जगायचं असेल तर या आंदोलनाला जोडले जा. कारण आज भारताची अवस्था पारस म्हणजे पारस राष्ट्र पूर्वी होता, आज ज्याचं नाव इराण आहे. त्या इराणमध्ये पूर्वी पारशी लोक राहत होते. जेव्हा इतर लोकांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी त्या काही पारस लोकांना म्हणजे पारशी लोकांना मारलं, काहींना कापलं, काहींना धर्मांतरित केलं, काहींना हाकलून लावलं. तीच परिस्थिती आज माझ्या भारत देशावर येणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून समान नागरी कायदा 2019च्या निवडणुकीच्या आत केंद्र सरकारने जाहीर करावा, याकरता हे आंदोलन आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत या ठिकाणी लढतोय. मी उद्या बोलेन की नाही हे माहित नाही, कारण माझं या वर्षातले तिसरं उपोषण आहे. आणि म्हणून माझी तब्येत वेळोवेळी बिघडते. पण आज हे केलेलं रेकॉर्ड हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि पुढं आमच्या या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आणि आंदोलन पुढे नेणारे आदरणीय आमचे प्रकाश तात्या बालवडकर यांनी हे आंदोलन पुढे हे केलंय. आणि मी सगळे अधिकार प्रकाश तात्यांना दिलेले आहेत. आणि तात्यांनी हे आंदोलन पुढे चालवण्यासंदर्भात निरपेक्ष भावनेने, निस्वार्थ भावनेने आमचं हे आहे. जर कुणाला वाटत असेल कोकरे महाराज कुठल्या तरी पक्षाची वकिली करतो, जर कुणाला वाटत असेल कोकरे महाराज हा कुठल्या तरी गोष्टीला विरोध करतो, त्यांनी माझी यमाच्या अध्यक्षतेखाली चौकशी लावावी. मी कुठल्या पक्षाच्या जर सभासद असेल किंवा मला कुठल्या पक्षाच्या नेत्याचा फोन आला असेल किंवा मला कुणी बसवला असेल, वाटेल ती माझा कॉल रेकॉर्ड करत जा, माझे फोन मधले नंबर चेक करत जा, पण विनाकारण माझ्या आंदोलनाला डाग लावण्याचं काम करू नका, एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. रामदेव.